दैनंदिन काम करत असताना आपल्या सर्वांनाच देवाचा कशा प्रकारे विसर पडतो यावर अत्यंत मार्मिक कथा आहे, नक्की ऐका. एका इमारतीचे बांधकाम चालू होते. 11व्या मजल्यावर इंजिनियर होता. खाली कामगार काम करत होता. इंजिनियरला त्या कामगाराला काहीतरी सांगायचे होते, परंतु त्याचा आवाज कामगारापर्यंत पोहोचत नव्हता. आता काय करायचे, त्या कामगाराला सूचना कशा करायच्या याचा विचार करत होता. इंजिनियर आपल्या खिशात हात घालतो, 1 रुपयाचं नाणं खाली फेकतो. त्याला वाटतं ते 1 रुपयाचं नाणं पाहून कामगार वर पाहिल, पण तसे काही होत नाही. कामगार ते पडलेलं 1 रुपयाचं नाणं खिशात घालतो व आपलं काम तसंच सुरू ठेवतो. इंजिनियर परत इकडे तिकडे पाहतो, परत 5 रुपयाचं नाणं खाली टाकतो. आता तरी कामगार वर पाहिल असं त्या इंजिनियरला वाटतं, पण तसं काही होत नाही. पण तो कामगार वर काही पाहत नाही. परत कामगार ते 5 रुपयाचं नाणंही खिशात घालतो आणि आपलं काम तसंच सुरू ठेवतो. आता इंजिनियर कामगाराच्या दिशेने वरून एक खडा टाकतो. आता मात्र कामगार खडा कोणी टाकला म्हणून लगेच वर बघतो. असेच काही माणसाचे झाले आहे. देव माणसाला नोकरी देतो, ज्यावेळी त्याला पैसा देतो त्यावेळी त्याचे लक्ष देवाकडे जात नाही. देव माणसाला प्रमोशन देतो, अधिक पैसा देतो, तरीही माणसाचे लक्ष देवाकडे जात नाही. मग देव माणसाच्या जीवनात एक संकटाचा खडा टाकतो, मग मात्र माणसाचे लक्ष लगेच देवाकडे जातं. मग माणूस देवाकडे हात जोडतो, विनवण्या करतो. तर योग्य वेळीच आपण जर देवाकडे हात जोडले तर देव आपले लक्ष वेधण्यासाठी आपल्या आयुष्यात संकटाचा खडा टाकणार नाही. रामकृष्ण हरी.